नंतर आहे इन्फ्लोरेसेन्स. A flower is a modified shoot wherein the shoot apical meristem changes to floral meristem. आता फ्लावर जो आहे त्याला सिम्पली डिफाईन करायचं असेल तर तो काय आहे, मॉडिफाईड शूट. मीन्स शूटचं मॉडिफिकेशन हे फ्लावरमध्ये होतं. आणि ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर जे शूट ॲपिकल मेरिस्टेम असतात तर याचं रूपांतर हे कशामध्ये होतं, फ्लोरल मेरिस्टेममध्ये होतं आणि त्यापासून फुलांची निर्मिती होते. Internodes do not elongate and the axis gets condensed. आता हे होत असताना दोन नोडमधले जे डिस्टन्स आहे ज्याला आपण इंटरनोड्स म्हणतो तर याची लेंथ वाढत नाही, म्हणजे ते इलॉंगेट होत नाही. आणि ॲक्च्युअल जो ॲक्सिस आहे हा काय होतो, शॉर्ट होतो. शॉर्ट होणे याला काय म्हणायचं, कंडेन्स म्हणायचं. The apex produce different kinds of floral appendages laterally at successive nodes instead of leaves. आणि मग जो ॲपेक्स पार्ट असतो समोरचा तर हा काय करतो, या ठिकाणी डिफरंट काइंडचे फ्लोरल ॲपेंडेजेस तयार करतो. ओके. आणि हे ॲपेंडेजेस लॅटरली कुठं तयार होतात, सक्सेसिव्ह नोड्सवर इन्स्टेड ऑफ लीव. म्हणजे काय झालं की जिथं लीफ तयार व्हायचं ज्या नोड्सवर तर त्याचं सक्सेसफुल या ठिकाणी काय झालं, चेंजेस झाले, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन झालं, फ्लोरल मेरिस्टेमचं फॉर्मेशन व्हायलं. आणि दॅट्स वाय पानांच्या ऐवजी नोड्सवर कशाची निर्मिती झाली, फ्लोरल अपेंडेजेसची, म्हणजे फ्लावरची निर्मिती झाली. When a shoot tube transforms into a flower, it is always solitary. आता जेव्हा ही शूटचा टीप याचं ट्रान्सफॉर्मेशन फ्लावरमध्ये असतो, फ्लावरमध्ये होतो, तर फ्लावर हा त्याचा काय असतो, एंड असतो. दॅट्स वाय इट इज अ सोलिटरी. The arrangement of flower on the floral axis is termed as inflorescence. मग आता ही फ्लावरची जी अरेंजमेंट आहे फ्लोरल ॲक्सिसवर, तर फुलांची रचना कशा पद्धतीची आहे तर त्यालाच काय म्हणायचं, इन्फ्लोरेसेन्स. Depending on whether the apex gets developed into a flower or continues to grow, two major types of inflorescence are defined: racemus and cymos. आता प्रश्न असा आहे की जो ॲपेक्स, आत्ताच आपण पाहिलं की ॲपेक्स काय प्रोड्यूस करतो, फ्लोरल ॲपेंडेजेस प्रोड्यूस करतो. आणि लीफच्या जागी कशाची निर्मिती होते, फ्लावरची निर्मिती होते. मग आता हा ॲपेक्सची जी डेव्हलपमेंट आहे ही फक्त फ्लावरमध्येच होते, तिथंच थांबते का पुन्हा कंटिन्युअसली तो ग्रो करतो. यावरून इन्फ्लोरेसन्सचे दोन टाईप्स आहे. एक आहे रेसमोस इन्फ्लोरेसन्स आणि दुसरा आहे सायमोस इन्फ्लोरेसन्स. In racemose types of inflorescence, the main axis continues to grow. The flower are borne laterally in an acropetal succession. आता जे पहिला टाईप आहे रेसमोस टाईप, तर हा याच्यामध्ये काय होतं की मेन ॲक्सिस कंटिन्युअस टू ग्रो, म्हणजे जो मुख्य ॲक्सिस आहे तर त्याची कंटिन्युअसली वाढ होते. आणि फ्लावर जे आहे ते साईड बाय साईड लॅटरली तयार होत जातात ॲक्रोपिटल सक्सेशनमध्ये, म्हणजे एक या साईडला एक त्या साईडला, असं फ्लावर जे आहे ते ॲक्रोपिटल सक्सेशनमध्ये तयार होईल. पण मेन ॲक्सिसची ग्रोथ ही कशी आहे, कंटिन्युअसली. ती थांबली का, नाही. तर अशा पद्धतीच्या इन्फ्लोरेसेन्सला काय म्हणायचं, रेसमोस. In cymose type of inflorescence, the main axis terminates in a flower, hence is limited in growth. आणि ज्यामध्ये जो मेन ॲक्सिस आहे त्याची ग्रोथ थांबली का, थांबली कारण जे ॲक्च्युअल ॲक्सिस ॲपेक्स होता तर या ॲपेक्सचंच रूपांतर कशामध्ये झालं, फ्लावरमध्ये झालं. म्हणजे तिथं टर्मिनेट झाला तो, त्या ठिकाणी त्याची ग्रोथ संपली. आणि म्हणून लिमिटेड ग्रोथ असणारं, ओके, जे ॲपेक्सचा पोर्शन असतो आणि त्यापासून जे इन्फ्लोरेसेन्स तयार होतो तो कोणता आहे, सायमोस. The flower are borne in a basipetal order. आणि यामध्ये जे फ्लावरची निर्मिती होते ती बेसिपेटल ऑर्डर्समध्ये होते. जसं की आता या ठिकाणी तुम्हाला रेसमोस इन्फ्लोरेसेन्समध्ये जर पाहिलं आपण तर मेन ॲक्सिस कंटिन्युअसली ग्रो व्हायला, लॅटरली काय व्हायला, या ठिकाणी फ्लावरची निर्मिती होत चालली, बरोबर. हा काय झाला, रेसमोस इन्फ्लोरेसेन्स. इथं जर पाहिलं तर जो मेन ॲक्सिस आहे त्याचं टर्मिनेशन हे कशामध्ये व्हायलं, फ्लावरमध्ये व्हायलं. सो मेन ॲक्सिस जे आहे त्याची लिमिटेड ग्रोथ आपल्याला कोणत्या टाईपमध्ये दिसेल, सायमोस इन्फ्लोरेसेन्समध्ये. त्यानंतर पाहू आपण फ्लावर. The flower is the reproductive unit in the angiosperms. आता या अगोदर आपण पाहिलं की इन्फ्लोरेसेन्सचे दोन टाईप्स आपण पाहिले, बरोबर. ॲक्रोपिटल सक्सेशनमध्ये लॅटरली फुलं तयार होणे हे रेसमोसचं, आणि बेसिपिटल ऑर्डरमध्ये फ्लावरची निर्मिती होणे हे सायमोसचं आपण वैशिष्ट्य पाहिलं. आता रिप्रोड्युसिंग
जे किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शन जेव्हा आपण फ्लॉवरमध्ये अभ्यासतो किंवा जे फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत त्यांनाच काय म्हणतो आपण अँजिओस्पर्म. सो यांचा रिप्रोडक्टिव्ह युनिट कोण असतो? फ्लावर, जे की बिअर करतो मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट. It is meant for sexual reproduction. A typical flower has 4 different kinds of holes arranged successively on the solen end of the stalk or pedicel called thalamus or receptacle. These are calyx, corolla, androecium and gynoecium. आता तुम्हाला माहीत आहे की फ्लावर जो आहे तो इट्स मीन म्हणजे ॲक्च्युअल त्याच्या सहाय्यानं सेक्शुअल रिप्रोडक्शन हे फ्लावरमध्ये घडून येत असतं. आता टिपिकल फ्लावर जे आहे तर त्याला 4 प्रकारचे डिफरंट होल्स असतात. परंतु हे जे 4 सक्सेसिव्ह होल्स आहेत तर ज्या सोलन एंडच्या आतमध्ये असतात त्याला काय म्हणतो आपण? स्टॉक किंवा पेडिसेल. ओके. स्टॉक किंवा पेडिसेलच्या एंडला प्रेझेंट असतात त्याला म्हणतो आपण थॅलमस किंवा रिसेप्टल. सो जे आपण 4 पार्ट्स बघणार आहे कॅलिक्स, कोरोला, अँड्रोसियम अँड जॅनोसियम, हे कशाच्या आतमध्ये असतात? एका सोलन पार्टमध्ये प्रेझेंट असतात, थॅलमस किंवा रिसेप्टलमध्ये, जो की कशाचा एंड असतो? स्टॉक अँड पेडिसेलचा. Calyx and corolla are accessory organ while androecium and gynoecium are reproductive organs. आता 10वीला असताना तुम्हाला कॅलिक्स आणि कोरोलाला काय म्हणलं होतं? ॲसेसरी, है ना. आणि अँड्रोसियम अँड जॅनोसियमला काय म्हणलं होतं? इसेन्शियल, हे की नाही. सो ॲसेसरी ऑर्गन्स आहे कॅलिक्स आणि कोरोला आणि इसेन्शियल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहे अँड्रोसियम अँड जॅनोसियम. In some flowers like lily, the calyx and corolla are not distinct and are termed as parent. आता जे 2 आउटरमोस्ट अर्थातच ज्यांना आपण ॲसेसरी होल्स म्हणलो, कॅलिक्स आणि कोरोला, जर हे एकमेकांपासून सेपरेट नसतील, जॉईंट असतील लिलीसारख्या फ्लावरमध्ये, तर त्यांना आपण काय म्हणतो? पेरियंथ म्हणतो. When a flower has both androecium and gynoecium, it is bisexual. A flower having either only stamens or only carpels is unisexual. आता फ्लावरमध्ये अँड्रोसियम आणि जायनोसियम अर्थातच मेल रिप्रोडक्टिव्ह अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह दोन्ही पार्ट्स जर प्रेझेंट असतील सेम फ्लावरमध्ये, तर त्या फ्लावरला कोणतं फ्लावर म्हणू आपण? बायसेक्शुअल. आणि ज्या फ्लावरमध्ये आयदर अँड्रोसियम अर्थातच त्याचा इंडिव्हिज्युअल पार्ट काय आहे? स्टेमन्स, आणि जॅनोसियमचा इंडिव्हिज्युअल पार्ट काय असतो? कार्पेल, तो जर प्रेझेंट असेल फक्त दोघापैकी एकच, तर तो फ्लावर कोणता असतो? युनिसेक्शुअल. In symmetry, the flower may be actinomorphic radial symmetry or zygomorphic bilateral symmetry. आता सिमेट्री जी आहे हे तुम्हाला 10thला नव्हतं. आता यामध्ये तुम्हाला ॲनिमल संदर्भात सिमेट्री होती, बरोबर आहे ना, परंतु फ्लावर संदर्भात नव्हतं स्टडीला. आता फ्लावर जे आहेत तर त्यांच्यामध्ये जर रॅडियल सिमेट्री प्रेझेंट असेल तर त्याला काय म्हणायचं? ॲक्टिनोमॉर्फिक फ्लावर. आणि जर बायलॅटरल सिमेट्री असेल तर त्याला काय म्हणायचं? झायगोमॉर्फिक फ्लावर. When a flower can be divided into 2 equal radial halves in any radial plane passing through the center, it is said to be actinomorphic. For example, mustard, datura, chili. आता जसं तुम्हाला ॲनिमल संदर्भात सांगितलं होतं तसंच इथं सुद्धा आहे की कोणत्याही रॅडियल प्लेनमध्ये जर आपण सेंट्रल ॲक्सिसमधून तो रॅडियल प्लेन जर पास केला, तर कोणत्याही प्लेनमध्ये जर 2 इक्वल रॅडियल हेल्समध्ये जर फ्लावरचं डिव्हिजन होत असेल, 2 इक्वल पार्ट्समध्ये जर त्याचं कोणत्याही ॲक्सिसमध्ये जर 2 भाग होत असतील, तर त्याला काय म्हणायचं? ॲक्टिनोमॉर्फिक किंवा रॅडियल सिमेट्री असणारे प्लांट्स. मग त्याचे एक्झाम्पल आहेत मस्टर्ड, दतुरा अँड चिली. When it can be divided into 2 similar halves only in one particular vertical plane, it is zygomorphic. For example, pea, gulmohar, bean, cassia. आणि जर फक्त एकाच पर्टिक्युलर टाईपचा व्हर्टिकल प्लेन आहे त्यामधून पास जर केला आपण, तरच फ्लावरचे 2 इक्वल अर्थातच सिमिलर भाग होत असतील, हेल्स होत असतील, तर त्या ॲक्सिसला काय म्हणतो आपण? रॅडियल सिमेट्री म्हणतो, बरोबर ना. आणि बायलॅटरल सिमेट्री म्हणतो. आणि बायलॅटरल सिमेट्री फ्लावरमध्ये जर असेल तर त्याला काय म्हणतो आपण? झायगोमॉर्फिक. त्याचे एक्झाम्पल आहे पी प्लांट, गुलमोहर, बीन आणि कॅसिया. A flower is asymmetric irregular if it cannot be divided into 2 similar halves by any vertical plane passing through the center, as in canna. आणि जसं ॲनिमलमध्ये तुम्हाला तिसरा टाईपसुद्धा प्रेझेंट होता, बरोबर आहे का, की कोणत्याही प्लेनमध्ये त्याचे तुम्ही 2 इक्वल हेल्समध्ये रूपांतर करू शकत नाही. सो तो आहे असिमेट्रिक किंवा इरेग्युलर टाईपचा फ्लावर, की ज्यामध्ये कोणत्याही व्हर्टिकल प्लेन
आपण सेंटर थ्रो पास केला तर 2 सिमिलर हेल्स आपण ऑप्टेन करू शकत नाही, तर त्याला म्हणायचं असिमेट्रिक किंवा इरेग्युलर टाईप फ्लावर. आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे कॅना. A flower may be trimerous, tetramerous or pentamerous when the floral appendages are in multiple of 3, 4 and 5 respectively. आता फ्लोरल अपेंडेजेस किती आहेत, म्हणजे 3च्या पटीमध्ये आहे का 4च्या पटीमध्ये आहे का 5च्या पटीमध्ये आहे, तर यावरून सुद्धा फ्लोरल अपेंडेजच्या नंबर्सवरून है ना की कशाच्या 3च्या पटीत असतील, 4च्या पटीत असतील किंवा 5च्या पटीत असतील. मल्टिपल ऑफ 3मध्ये जर फ्लोरल अपेंडेज असेल तर त्याला म्हणायचं ट्रायमेरस फ्लावर. मल्टिपल ऑफ 4च्या टाइम्समध्ये जर फ्लोरल अपेंडेजेस असतील तर टेट्रामेरस. आणि मल्टिपल ऑफ 5च्या टाइम्समध्ये जर फ्लोरल अपेंडेजेस असतील तर त्याला म्हणायचं पेंटामेरस फ्लावर. Flowers with bract reduced leaf found at the base of the pedicel are called brassiate and those without brassiate ebrassiate. आता ब्रॅक्टेट अँड ई ब्रॅक्टेट. ओके, तर असे 2 टाईप्स तुम्हाला दिलेले आहेत. आता हे ब्रॅक्ट्स काय आहे, तर ब्रॅक्ट्स आहे रिड्यूस्ड लीफ फाउंड ॲट द बेस ऑफ द पेडिसेल, म्हणजे जे पानाचं देठ असतं हे की नाही, तर तर फुलाच्या देठाच्या बेसला त्या ठिकाणी रिड्यूस्ड लीफ अर्थातच ब्रॅक्ट प्रेझेंट आहे का नाही, तर यावरून 2 टाईप्स आहे. जर रिड्यूस्ड लीफ बॉटमला प्रेझेंट असेल पेडिसेलच्या बेसला तर त्याला म्हणायचं ब्रॅक्टेट. आणि जर इथं प्रेझेंट नसेल ब्रॅक्ट तर त्याला काय म्हणायचं ई ब्रॅक्टेट. Based on the position of calyx, corolla and androecium in respect of the ovary and thalamus, the flowers are described as hypogynous, perigynous and epigynous. ओके, आता कॅलिक्स, कोरोला आणि अँड्रोसियम. ओके, तर यांच्या पोझिशनवर आधारित ओरी जी आहे थॅलमसमध्ये कुठं प्रेझेंट आहे. ओके, सो बेस्ड ऑन द पोझिशन ऑफ कॅलिक्स, कोरोला अँड अँड्रोसियम इन रिस्पेक्ट ऑफ द ओरी ऑन द थॅलमस. तर ओरीच्या तुलनेमध्ये, तर ओरी म्हणल्यावर आपण इथं जॅनोसियमसुद्धा म्हणू शकतो, तर जॅनोसियमच्या रिस्पेक्टमध्ये कॅलिक्स, कोरोला, अँड्रोसियम कुठे आहेत, बरोबर. म्हणजे कॅलिक्स, कोरोला, अँड्रोसियमच्या तुलनेमध्ये ओरी किंवा जॅनोसियमची पोझिशन 3 ठिकाणी या ठिकाणी आपल्याला डिस्क्राईब करायची आहे. आणि त्यावरून आपण 3 टाईप्स पाहू, हायपोजेनस, त्यानंतर पेरिगायनस आणि इपिगायनस. In the hypogynous flower, the gynoecium occupies the highest position while the other parts are situated below it. आता पहिला जो टाईप आहे तो आहे हायपोगायनस. आता हायपोगायनस फ्लावरमध्ये ओरी अर्थातच जे गायनोसियम आहे त्यानं काय केलं, या ठिकाणी हायेस्ट पोझिशन ऑक्युपाय केली. आणि त्याच्या जे अदर पार्ट्स आहे म्हणजे कॅलिक्स, कोरोला आणि अँड्रोसियम हे कुठं आहे, थोडेसे बिलो पोझिशनला जर असेल तर त्याला काय म्हणायचं हायपोगायनस फ्लावर. The ovary in such flower is said to be superior, for example mustard, china rose and brinjal. आणि अशा केसमध्ये पहा की जॅनोसियम जो आहे हायेस्ट पोझिशनला आहे, सो डेफिनेटली ओरीसुद्धा काय असणार या ठिकाणी सुपेरियर पोझिशनला आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर ते आहे मस्टर्ड, चायना रोज आणि ब्रिंजल, हे सर्व हायपोगॅमस फ्लावर्स आहे. सो फिगर A1मध्ये जर पाहिलं आपण तर ही जी ओरी आहे ही टॉप मोस्ट पोझिशनला आहे. सो याची जी पोझिशन आहे ती कोणती पोझिशन म्हणता येईल, या ठिकाणी सुपेरियर पोझिशन म्हणता येईल. ओके, सो जॅनोसियम जो आहे तर जॅनोसियमनं काय केलं, या ठिकाणी हायेस्ट पोझिशन ऑक्युपाय केली अदर पार्टच्या तुलनेमध्ये, बरोबर. आणि ओरी जी आहे ती सुपेरियर पोझिशनला आहे. आणि म्हणून ए टाईपचा जो तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे तर ते कोणत्या याला बिलॉंग करेल, हायपोगायनस. त्यानंतर एक्झाम्पल मस्टर्ड, चायना रोज आणि ब्रिंजल. If gynoecium is situated in the center and the other parts of the flower are located on the rim of the thalamus almost at the same level, it is called perigynous. The ovary here is said to be half inferior, for example plum, rose, peach. सेकंड जो टाईप आहे आपल्याकडं तो आहे पेरिगायनस फ्लावर. यामध्ये काय होतं की जे जॅनोसियम अर्थातच ओरी आहे ही कुठं सिच्युएटेड आहे, सेंटरला. आणि फ्लावरचे जे अदर पार्ट्स आहेत तर हे
रिम ऑफ द थॅलमसला अशा पद्धतीनं लोकेट आहे की ज्या पोझिशनला ओरी आहे त्याच पोझिशनला अदर पार्टसुद्धा सेम लेवलला आहे. तर अशा वेळेस त्याला म्हणायचं आपण पेरिगायनस. सो अशामध्ये ओरी जी आहे ती हाफ इन्फिरियर असते आणि प्लम, रोज अँड पीच हे जे प्लांट्स आहेत हे पेरिगायनस प्लांट्स आहेत. सो इथं फिगर बी अँड सी यामध्ये जर पाहिलं आपण तर अदर पार्ट्स आणि स्वतः जायनोसियम हे सर्व कुठं आहे सेम लेवलला आहे. आणि या दोन्ही केसमध्ये जर आपल्याला ओरीची पोझिशन सांगायची असेल तर काय सांगणार आपण हाफ इन्फिरियर, बरोबर. आणि हाफ इन्फिरियर पोझिशन आहे. दॅट्स वाय दोन्हीचे दोन्ही हे फ्लावर कशाचे एक्झाम्पल आहे पेरिगायनसचे आहेत. In epigynous flower, the margin of the thalamus grows upward, enclosing the ovary completely and getting fused with it. The other parts of flower arise above the ovary. Yes. Hence, the ovary is said to be inferior, as in flower of guava and cucumber, and the ray florets of sunflower. आता इपिगायनस फ्लावरमध्ये जर पाहिलं आपण तर जे थॅलमसचे मार्जिन्स आहेत तर यांची ग्रोथ अपवर्ड होते. म्हणजे ओरीजला काय करायला ते कम्प्लिटली इनक्लोज करायला त्याच्या अबो या ठिकाणी थॅलमसची ग्रोथ व्हायली. आणि फायनली जर पाहिलं तर गेटिंग फ्यूज विथ इट. ओके. आणि जे थॅलमस आहे तर ते ओरीला काय करायला या ठिकाणी फ्यूज करायले. ओके. आणि द अदर पार्ट्स ऑफ द अराईज अबो द ओरी. आणि ओरीच्या अबो आपल्याला कॅलिक्स, कोरोला, अदर पार्ट्स दिसतील. आणि मग अशा वेळेस ओरीची जी पोझिशन आहे ती कोणती आहे इन्फिरियर पोझिशन. एक्झाम्पल जर पाहिलं आपण गवा, कोकुंबर्स यांचे फ्लावर्स आणि जे सनफ्लावरमध्ये जे रे फ्लोरेट्स असतात तर हे सुद्धा कशामध्ये येतील या ठिकाणी इपिगायनसमध्ये येतील. सो फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर ओव्हरऑल काय झालेलं आहे ओके इपिगायनस. तर ही जी ओरी आहे तर ओरीची पोझिशन काय सांगणार आपण या ठिकाणी इन्फेरियर. ओके. आणि अदर फ्लोरल पार्ट्स जे आहेत ते कुठे आहेत त्याच्या अबो आहेत, बरोबर. सो दॅट इज द इन्फिरियर ओरी विच इज फाउंड इन द इपिगायनस टाईप ऑफ फ्लावर्स. Parts of the flower. Each flower normally has 4 flower folds via calyx, corolla, androecium and gynoecium. आता प्रत्येक फ्लावर जे आहे तर नॉर्मली त्याला 4 फ्लोरो होल पर्सेंट असतात. कॅलिक्स, कोरोला, अँड्रोसियम अँड जायनोसियम. पहिल्यांदा आपण पाहू कॅलिक्सबद्दल बोलू. The calyx is the outermost wall of the flower and the member are called sepals. आता कॅलिक्स जो की फ्लावरचा आउटरमोस्ट होल आहे आणि त्याच्या इंडिव्हिज्युअल मेंबर्सला काय म्हणायचं सेपल्स. Generally, sepals are green leaf-like and protect the flower in the bud stage. सेपल्स हे जनरली ग्रीन असतात, पानांसारखे असतात, लीफ लाईक. आणि बर्ड स्टेज म्हणजे कळी अवस्थेमध्ये असताना फ्लावरचं प्रोटेक्शन करण्याचं काम सेपल्स करतात. The calyx may be gamosepalous, sepal united, or polycephalous, sepals free. आता कॅलिक्सच्या इंडिव्हिज्युअल मेंबर आपण कोणाला म्हणलो सेपल्सला. फ्लावरचे सेपल्स जर युनायटेड असतील म्हणजे सर्वजण जर एकत्रच असतील तर त्याला काय म्हणायचं गॅमोसेपॅलस फ्लावर. आणि कॅलिक्सचे जे सेपल्स आहेत ते जर फ्री असतील तर त्याला काय म्हणायचं पॉलिसेपॅलस. त्यानंतर कोरोला. Corolla is composed of petals. आता जसा कॅलिक्सचा मेंबर कोण होता सेपल्स तसा कोरोला हा कशाचा बनलेला असतो पेटल्स म्हणजे पाकळ्यांचा बनलेला असतो. Petals are usually brightly colored to attract insect for pollination. आता आपण पाहिलं की सेपल्स हे ग्रीन रंगाचे होते पण पेटल्स जे आहेत ते ब्राईटली कलर आहे आणि पॉलिनेशनसाठी इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्यासाठी हा पेटल्स रिस्पॉन्सिबल असतो. Like calyx, corolla may also be gamopetalous, petal united, or polypetalous, petal free. आता जसं सेपल्समध्ये 2 पॉसिबिलिटी पाहिले आपण. युनायटेड असताना गॅमोसेपॅलस आणि सेपल्स फ्री असतील तर पॉलिसेफॅलस. तसंच पेटल्स फ्री असतील आणि पेटल्स युनायटेड असतील तर यावरून 2 कॅटेगरी आहे. पेटल्स युनायटेड असतील तर त्याला म्हणायचं गॅमोपेटलस आणि पेटल्स फ्री असतील तर त्याला म्हणायचं पॉलिपेटलस. The shape and color of corolla vary greatly in plants. आता कोरोलाचा जो शेप
आणि कोरोलाचे जे कलर्स आहेत तर या बाबतीत प्लांट्समध्ये प्रचंड विविधता दिसून येते. कारण आपण सेपल्स पाहिलं तर ते ग्रीन होते ना, पण इथं आणि त्यांचा आकार आपण लीफ लाईक पाहिला होता, परंतु कोरोला अर्थातच पेटलचा आकार आणि त्यांचं कलर याच्यामध्ये फार विविधता आहे. Corolla may be tubular, bell shape, funnel shape or wheel shape. आणि कोरोला जे आहेत हे ट्युब्युलर पण असू शकतात, बेल शेप पण असू शकतात, फनेल शेप किंवा व्हील शेप, अशा 4 पद्धतीचे तुम्हाला टाईप्स यांच्यामध्ये दिसून येतील. आता एक फिगर आहे तुम्हाला पार्ट्स ऑफ फ्लावरमध्ये, तर त्या ठिकाणी तुम्ही पेडिसेल पाहू शकता. त्यानंतर जे ग्रीन पार्ट्स आहे ना, तो कोणता आहे? कॅलिक्स. त्यानंतर जे सेपल्स आहेत ते आहेत कोरोला. त्यानंतर फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स कोणता आहे? जॅनोसियम, जे ओरी बिलॉंग करतो. त्याच्या इंडिव्हिज्युअल मेंबरला काय म्हणतो आपण? कार्पेल. आणि अँड्रोसियम, याच्या इंडिव्हिज्युअल मेंबरला काय म्हणतो आपण? स्टेमन. तर असे पार्ट्स सो इथे डिफरंट दाखवले, तसं तुम्हाला ऑलरेडी माहीतच आहे. सो फायनली आपण कोरोलाबद्दल बोललो. कोरोलामध्ये आपण फायनल पॉईंट काय पाहिला होता की काही ट्यूबच्या शेपमध्ये असतात ट्युब्युलर, काही बेलच्या शेपमध्ये आहे, काही नरसाळ्यासारखे असतील फनेल शेप आणि चाकासारखे असतील तर वेल शेप. एस्टिवेशनबद्दल बोलू आपण. The mode of arrangement of sepals or petals in floral bud with respect to the other members of the same whole is known as estivation. आता सेपल्स किंवा पेटल्स तर फ्लोरल बर्ड कंडिशनमध्ये त्यांचं मोड ऑफ अरेंजमेंट हे अदर मेंबरच्या तुलनेमध्ये है ना. सो अदर मेंबर्स ऑफ द सेम होल, ओके, सेम फ्लावरच्या अदर मेंबर्ससोबत संदर्भात सेपल्स अँड पेटलची अरेंजमेंट कशी आहे फ्लोरल बर्डमध्ये, त्या मोड ऑफ अरेंजमेंटला काय म्हणायचं? एस्टिवेशन. The main types of estivation are velvet, twisted, imbricate and vexillary. आता यामध्ये एस्टिवेशनचे 4 टाईप्स आहे: वेल्वेट, ट्विस्टेड, इम्ब्रिकेट आणि चौथा आहे व्हेक्झिलरी. आता आकृतीमध्ये पहा, तुमच्या लक्षात आलं असेल की एका विशिष्ट याच्यामध्ये आहे पण मध्ये गॅप आहे, बरोबर ना. तर तो आहे वेल्वेट. त्यानंतर एकमेकांना ओव्हरलॅप केलं असेल तर त्याला काय सांगितलेलं आहे? ट्विस्टेड. त्यानंतर तिसऱ्या कंडिशनमध्ये जर पाहिलं तर काही पूर्णपणे आतून आणि काय है ना ओव्हरलॅप केलेलं आहे, त्याला म्हणायचं इम्ब्रिकेट. आणि फायनली जो चौथा डिफरंट टाईप दिसतो तुम्हाला तो आहे व्हेक्झिलरी. एक एक जाणून घेऊ आपण. When sepals or petals in a whole just touch one another at the margin without overlapping, as in calotropis, it is said to be velvet. आता सेपल्स किंवा पेटल्स तर हे फ्लोरल होलमध्ये एकमेकांना काय करायला, फक्त जस्ट टच करायला मार्जिनला, बरोबर आहे का. पण ते एकमेकांना ओव्हरलॅप करतात का? नाही. फर्स्ट फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर ओव्हरलॅप करत नाही. त्याला वेल्वेट एस्टिवेशन म्हणायचं. आणि अशा पद्धतीचं एस्टिवेशन कोणामध्ये दिसून येईल आपल्याला? कॅलोट्रॉपिस फ्लावरमध्ये. If one margin of the appendage overlaps that one of the next one, and so on as in China rose, lady's finger and cotton, it is said to be twisted. आता अपेंडेजची एक मार्जिन ही दुसऱ्या मार्जिनला, दुसरी पुढच्याला है ना, तर एका टप्प्यानं आहे ना एक एक असं पुढं करत एक जण दुसऱ्याला जर असं बॅक टू बॅक जर ओव्हरलॅप करत असतील तर अशा पद्धतीच्या एस्टिवेशनला म्हणायचं ट्विस्टेड एस्टिवेशन, जे की आपल्याला चायना रोज, लेडीज फिंगर आणि कॉटन या प्लांटमध्ये दिसून येतील. If the margin of sepals or petals overlap one another but not in any particular direction, as in Cassia and Gulmohar, the activation is called imbricate. पुढे जर पाहिलं आपण तर जे सेपल्स आणि पेटल्सचे मार्जिन्स आहेत तर हे एकमेकाला ओव्हरलॅप करतात पहा, बट नॉट इन एनी पर्टिक्युलर डायरेक्शन. म्हणजे कधी ते दोन्ही पार्ट्स एकाच पेटल सेपलचे आतमध्ये पण जाऊ शकतात आणि बाहेर पण येऊ शकतात. सो पेटल्स आणि सेपल्स एकमेकांना ओव्हरलॅप करतात, मात्र तशी पर्टिक्युलर डायरेक्शन नाही, जशी डायरेक्शन आपण ट्विस्टेडमध्ये पाहिली होती, बरोबर. तर फिगरमध्ये पाहू शकता तुम्ही. कधी कधी एखादा होल आहे तो पूर्णपणे आतमध्ये, एखादा होल पूर्णपणे बाहेरमध्ये. सो ओव्हरलॅपिंगला इथं पर्टिक्युलर असं काही डायरेक्शन नाही आहे, तर त्याला म्हणायचं इम्ब्रिकेट एस्टिवेशन.
जे आपल्याला कॅसिया आणि गुलमोहर या प्लांटमध्ये दिसून येईल. In pea and bean flowers, there are 5 petals. The largest standard overlaps the 2 lateral petals' wings, which in turn overlap the 2 smallest anterior petals. This type of activation is known as vexillary or papillonaceous. आता पी आणि बीन फ्लावर यांच्यामध्ये जर पाहिलं आपण तर त्या ठिकाणी 5 पेटल्स प्रेझेंट असतात, बरोबर. आता या 5 पैकी जर पाहिलं आपण तर लार्जेस्ट ओव्हरलॅप द 2 लॅटरल विंग्स. सर्वात अगोदर जर पाहिलं तर लार्जेस्टवाला सर्वात बाहेरून आहे, त्यानं ओव्हरलॅप केलं, बरोबर. आणि ज्या त्याच्या आतमधल्या जो 2 आहेत लॅटरल, तर त्यांना काय म्हणायचं, विंग्स म्हणायचं. विच इन टर्न ओव्हरलॅप द 2 स्मॉलेस्ट अँटेरियर पेटल्स, त्याला म्हणायचं किल. अशा पद्धतीचं 5चं कॉम्बिनेशन जर असेल तर त्याला म्हणायचं पॅपिलिनिसियस किंवा वेक्झिलरी एस्टिवेशन. सो ओव्हरऑल जर पाहिलं आपण, सो 5 पेटल्स आहे, तर यामध्ये हा जो पहिला वाला आहे तर हा आहे लार्जेस्ट, ओके, जो बाहेरून आहे, तर याला आपण स्टँडर्ड म्हणू, ओके, लार्जेस्ट किंवा स्टँडर्ड. त्यानंतर त्याच्या आतमध्ये जर पाहिलं तर 2 लॅटरल पेटल्स प्रेझेंट आहे. सो हा वाला आणि हा वाला, बरोबर. तर या दोघांना काय म्हणू आपण, विंग्स म्हणू. आता विंग्सला ओव्हरलॅप कोणी केलं, स्टँडर्डनं केलं, बरोबर. आणि त्यानंतर यांनी आणखीन 2 अँटेरियर पेटल्सला जे स्मॉल असतात त्यांना ओव्हरलॅप केलं. सो हे जे शेवटचे 2 अँटेरियर आहेत तर त्यांना काय म्हणायचं, किल, बरोबर. सो अशा पद्धतीचं असेल तर त्याला वेक्झिलरी किंवा पॅपिलिनिसियस एस्टिवेशन म्हणतात, जे की आपल्याला पी आणि बीन फ्लावरमध्ये दिसून येतील. अँड्रोसियम, बाबा, Androecium is composed of stamens. आता अँड्रोसियमचा इंडिव्हिज्युअल मेंबर कोण आहे, स्टेमन. Each stamen, which represent the male reproductive organ, consists of a stalk or a filament and an anther. आता स्टेमनचा तुम्ही अभ्यास केलेला आहे, तर तिची लांब दांडी असते त्याला आपण स्टॉक किंवा फिलामेंट म्हणतो, आणि जिथं पोलन ग्रेन सिच्युएट असतात त्याला काय म्हणतो आपण, अँथर. Each anther is usually bilobe and each lobe has 2 chambers, the pollen sacs. आता मला वाटतं याबद्दल आपण स्टडी केलेलं आहे ना, फ्लावरचं स्ट्रक्चर आहे की नाही. तर प्रत्येक अँथर जो आहे तर हा बायलोब असतो, 2 लोबचा बनलेला. विपिंग सरनं सांगितलं असेल तुम्हाला, आहे की नाही. आणि प्रत्येक लोब जो आहे हा 2 चेंबरचा आहे. सो प्रत्येक लोबमध्ये 2 म्हणजे एकूण किती झाला, 4 चेंबरचा हार्ट असतो, त्याला आपण पोलन सॅक्स म्हणतो. The pollen grains are produced in pollen sacs. आणि पोलन ग्रेनची निर्मिती ही कशामध्ये होते, पोलन सॅक्समध्ये होते. A sterile stamen is called staminode. आणि जे स्टेमनचं जर्मिनेशन होत नाही किंवा है ना, असे पोलन तयार करू शकत नाही की जे फर्टाईल असतील, तर अशा स्टेराईल स्टेमनला काय म्हणायचं, स्टॅमिनोड. Stamens of flower may be united with other members such as petals or among themselves. आता फ्लावरचे जे स्टेमन्स आहेत तर हे मे बी युनायटेड विथ अदर मेंबर्स, म्हणजे हे अदर मेंबर जे असतात पेटल्स यांच्यासोबत युनायटेड असू शकतात, और अमंग देमसेल्स किंवा अदर आणखीन कशासोबत ते अटॅच असू शकतात. When stamens are attached to the petals, they are bipetallous as in brinjal, or epiphyllous when attached to the perianth as in the flower of lily. आता यामध्ये 2 गोष्टी सांगितल्या की स्टेमन जर पेटल्सला अटॅच असेल तर त्याला काय म्हणायचं, इपी पेटलस फ्लावर, जे कशामध्ये दिसून येईल आपल्याला, ब्रिंजलमध्ये, ओके. और इपीफायलस किंवा जेव्हा तो कशाला अटॅच आहे, पेरियंथला अटॅच आहे. पेरियंथ म्हणजे कॅलिक्स आणि कोरेला त्या ठिकाणी युनायटेड असतात. तर अशा वेळेस हे कोणामध्ये एक्झाम्पल पाहिलं होतं आपण, लिलीमध्ये पाहिलं होतं. The stamens in a flower may be either remain free, polyandrous, or may be united in varying degrees. आता फ्लावरचा स्टेमन हा जर फ्री असेल तर अशा वेळेस त्याला म्हणायचं पॉलीअँड्रस, आणि काही वेळेस तो व्हॅरिंग डिग्रीजमध्ये सुद्धा युनायटेड असू शकतो. आता व्हॅरिंग डिग्रीजसाठी आपल्याला पुढे 3 पॉसिबिलिटीज दिल्या आहेत.
The stamens may be united into one bunch or one bundle, monoadelphous, as in China rose, or two bundles, डायडेल्फस. diadelphous, as in pea, or into more than two bundles, polyadelphous, as in citrus. आता स्टेमनचं आपण पाहिलं की वेरिंग डिग्रीमध्ये तो युनायटेड असतो. आता स्टेमनचं युनायटेड हे जर वन बंच किंवा वन बंडलमध्ये असेल तर त्याला म्हणायचं मोनो ॲडेल्फस. जसं की एक्झाम्पल काय आहे, चायना रोज. स्टेमन जो आहे तो युनायटेड आहे, मात्र दोन बंडल्स किंवा दोन बंचमध्ये असेल तर त्याला म्हणायचं डाय ॲडल्फस, जसं की पी प्लांटमध्ये दिसून येईल आपल्याला. आणि स्टेमन हा युनायटेड आहे मोर दॅन टू बंडल्स और टू बंच, तर अशा वेळेस त्याला म्हणायचं पॉडी ॲडल्फस. हे कोणामध्ये दिसून येईल आपल्याला, सिट्रसमध्ये. There may be variation in the length of the filaments within a flower, as in salvia and mustard. आणि राहिला प्रश्न फ्लावरमध्ये असणारा जो दुसरा पार्ट आहे स्टेमनचा, तो कोणता आहे, फिलामेंट्स, ज्याला आपण स्टॉक म्हणतो. तर त्याची लेंथसुद्धा जी आहे है ना, तर त्या संदर्भात सुद्धा आपल्याला काय दिसून येतं, त्या ठिकाणी व्हेरिएशन दिसून येतं. जसं की आता सॅलिव्हिया आणि मस्टर्ड या फ्लावरमध्ये जर पाहिलं आपण, तर जी फ्लावरच्या आतमध्ये लेंथ आहे फिलामेंटची, त्यामध्ये आपल्याला व्हेरिएशन दिसून येईल. त्यानंतर घेऊ आपण जॅनोसियम. Gynoecium is the female reproductive part of the flower and is made up of one or more carpels. आता अँड्रोसियमचा इंडिव्हिज्युअल मेंबर कोण होता, स्टेमन, जो काय बेअर करतो, फिलामेंट आणि अँथर. तर तसं गायनोसियम जो आहे हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे फ्लावरचा, जो एक किंवा त्यापेक्षा जास्त कार्पेलचा बनलेला असतो. A carpel consists of three parts, namely stigma, style, ovary. कार्पेल हा 3 पार्टचा बनलेला आहे. स्टिग्मा, ज्या ठिकाणी पोलनचं जर्मिनेशन होतं, लॉंग हॅलो ट्यूब स्टाईल, आणि ज्या ठिकाणी डबल फर्टिलायझेशन होतं ते आहे ओव्हरी. Ovary is the enlarged basal part on which lies the elongated tube, the style. आता ओव्हरी हा इनलार्ज्ड बेसल पार्ट आहे की ज्यावर ॲक्च्युअल एक इलॉंगेटेड ट्यूबचं फॉर्मेशन होतं, त्याला आपण काय म्हणतो, स्टाईल हॅलो ट्यूब, आहे की नाही, जिथून पोलन ट्यूबचं फॉर्मेशन होऊन तो 2 मेल गॅमेट्स घेऊन ओव्हरीपर्यंत येत असतो मायक्रोपिलर एंडकडून. The style connects the ovary to the stigma. मग आता जो अप्पर पोर्शन आहे, ज्या ठिकाणी स्टिकी पार्ट जो असतो, ज्या ठिकाणी पोलनचं जर्मिनेशन होतं, ते आहे स्टिग्मा. तर स्टिग्माला ओव्हरीसोबत कनेक्ट करण्याचं काम जी हॅलो ट्यूब करते, इलॉंगेटेड ट्यूब, त्याला काय म्हणायचं, स्टाईल. The stigma is usually at the tip of the style and it is the receptive surface for pollen grains. स्टिग्मा जो आहे स्टाईलचा टीप आहे आणि ॲक्च्युअल पोलन ग्रेनचा तो रिसेप्टिव्ह सरफेस आहे. Each ovary bears one or more ovules attached to a flattened cushion-like placenta. प्रत्येक ओव्हरी जी आहे त्यामध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त ओव्हल्स हे अटॅच असतात एका फ्लॅटन कुशन लाईक प्लासेंटाला. When more than one carpel is present, they may be free, as in lotus and rose, and are called apocarpus. आता कार्पल संदर्भात सांगितलं इथं की जेव्हा एकपेक्षा जास्त कार्पेल्स प्रेझेंट आहेत आणि त्यातल्या त्यात ते कसे पाहिजे, फ्री जर असतील, तर अशा वेळेस त्याला म्हणायचं ॲपोकार्पस, जे की आपल्याला लोटस आणि रोज या प्लांटमध्ये दिसून येईल. They are termed syncarpus when carpels are fused, as in mustard and tomato. आणि एकापेक्षा जास्त कार्पेल्स प्रेझेंट आहे, मात्र ते कार्पेल्स कसे आहे, फ्युज्ड जर असतील, तर अशा वेळेस त्या फ्लावरला काय म्हणायचं, सिनकार्पस. आणि हे कोणामध्ये दिसून येईल आपल्याला, मस्टर्ड अँड टोमॅटो प्लांटमध्ये. After fertilization, the ovules develop into seeds and the ovary matures into a fruit. आणि फर्टिलायझेशनच्या नंतर जर पाहिलं आपण, बेटर राहील की आपण डबल फर्टिलायझेशन नंतर म्हणू, की ओव्हलचं डेव्हलपमेंट हे सीड्स आणि ओव्हरीचं मॅच्युरेशन हे कशामध्ये होतं, फ्रूटमध्ये होतं. फायनली पाहू आपण प्लासेंटेशन. The arrangement of ovules within the ovary is known as placentation. आता ओव्हरीच्या आतमध्ये ओव्हल्सची अरेंजमेंट कशी आहे, तर त्यावरून ठरतं त्या प्लांटचं प्लासेंटेशन. The placentation are of different types, namely marginal, axial, parietal, basal, central, and free central. आता प्लासेंटेशनचे बरेच टाईप आहे, त्यामध्ये मार्जिनल असेल, एक्झाईल असेल, परायटल असेल, बेसल, सेंट्रल अँड फ्री सेंट्रल. आता
फिगर 5.12. ओके, यामध्ये ए फिगर पाहून घ्या. ओके, तर हे जे प्लासेंटेशन आहे हे कोणतं आहे? मार्जिनल प्लासेंटेशन आहे. बी फिगर जी आहे जिथं सेंटरला प्रेझेंट दिसतो तुम्हाला तो आहे एक्झाईल. त्यानंतर कॉर्नरला जे आहे सी फिगरमध्ये त्याला आपण काय म्हणू? परायटल. त्यानंतर सराउंडिंग सेंटरलाच आहे पण थोडंसं स्पिरिट त्याला आपण फ्री सेंट्रल म्हणू. आणि फायनली ई जो आहे तो बेसल प्लासेंटेशन. एक एक पाहू आपण. In marginal placentation, the placenta forms a rigid ridge along the ventral Suture. suture of the ovary, and the ovules are borne on this ridge, forming two rows as in P. आता मार्जिनल प्लासेंटेशनसाठी तुम्हाला स्पष्ट पी प्लांट दाखवलेला आहे की ज्यामध्ये प्लासेंटाचं फॉर्मेशन हे एका रीचवर झालेलं आहे अलॉंग द व्हेंट्रल स्युचर ऑफ द ओव्हरी. आणि ओव्हल्सची जी निर्मिती आहे ही कुठं व्हायली? बॉर्न ऑन द रिजेस, म्हणजे 2 रोज त्या ठिकाणी काय केल्या त्यांनी तयार केलेल्या आहे. तशा पद्धतीच्या जी ओव्हलची अरेंजमेंट आहे त्याला म्हणायचं मार्जिनल प्लासेंटेशन, जे की पी प्लांटमध्ये दिसून येईल आपल्याला. When the placenta is axial and the ovules are attached to it in a multilocular ovary, the placentation is said to be axial, as in China rose, tomato and lemon. आता प्लासेंटा हा ॲक्झियल टाईपचा असेल बी फिगरमध्ये जर पाहिलं आपण. ओके, तर एक विशिष्ट प्रकारचे ॲक्झियल्स आहे त्या ठिकाणी. ओके, प्लासेंटा इज ॲक्झियल आणि जे ओव्हल्स त्याला जे अटॅच व्हायले ते मल्टीलोक्युलर ओव्हरीमध्ये अटॅच होतात. तशा पद्धतीच्या प्लासेंटेशनला काय म्हणायचं? ॲक्झियल प्लासेंटेशन. एक्झाम्पल चायना रोज, टोमॅटो आणि लेमन. In parentheral placentation, the ovules develop on the inner wall of the ovary or on peripheral part. आता परायटल प्लासेंटेशन जे आहे त्यामध्ये ओव्हल्स हा कुठं डेव्हलप होतो? ओव्हरीच्या इनर वॉलला, बरोबर, ॲज अ फिगर सीमध्ये दाखवलं आहे तुम्हाला. तर पेरिफेरल पार्ट आहे ना, कडेकडेचा जो पार्ट असतो त्यालाच आपण इनर वॉल म्हणू ओव्हरीचा. त्या ठिकाणी ओव्हल डेव्हलप होत असतील तर ते आहे परायटल प्लासेंटेशन. Ovary is one chambered, but it becomes two chambered due to the formation of the false septum, for example mustard and agrimony. आता ओव्हरी जी आहे ही जनरली 1 चेंबरची असते पहा, पण कधी कधी ती 2 चेंबरची केव्हा बनते? जर त्या ओव्हरीच्या आतमध्ये एक फॉल्स सेप्टम तयार होत असेल. म्हणजे फॉल्स सेप्टम काय करायला या ठिकाणी? स्युडोटाईपचा सेप्टम समजा. तर हा फॉल्स सेप्टम जी ओव्हरी 1 चेंबरची आहे ती आता आपल्याला कशी दिसायला लागते? 2 चेंबर दिसायला लागते. तर अशा पद्धतीची कंडिशन आपल्याला ज्या प्लांटमध्ये दिसेल ते आहे मस्टर्ड and ergemon. When the ovules are borne on the central axis and the septa are absent, as in Dianthus and primrose, the placentation is called precentral. ओके, डी फिगरमध्ये जर पाहिलं आपण ओव्हल्स कुठं बॉर्न झाले बरं? सेंट्रल ॲक्सिसला, पण त्या ठिकाणी सेप्टा काय आहे? अब्सेंट आहे. अशा प्लासेंटेशनला म्हणायचं फ्री सेंट्रल प्लासेंटेशन, जे आपल्याला डायंथस आणि प्राइमरोज या प्लांटमध्ये दिसून येईल. In basal placentation, the placenta develops at the base of the ovary and a single ovule is attached to it, as in sunflower or marigold. आणि प्लासेंटा जो आहे हा ओव्हरीच्या बेसला जर डेव्हलप होत असेल आणि त्या ठिकाणी त्याला फक्त सिंगल ओव्हलच अटॅच असेल तर त्या प्लासेंटेशनला म्हणायचं बेसल प्लासेंटेशन, जे की आपल्याला सनफ्लावर आणि मॅरीगोल्ड यामध्ये दिसून येईल. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फ्रूट संदर्भात बोलू.